नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी नामक वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फोटोला दूध अभिषेक करण्यात आलाय। यावेळी समस्त आंबेडकरी समाजाकडून नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। जस्टिस BR गवई एका सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या देशाच्या न्यायपालिकेचे सर्वोच्च स्थानावर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पोहोचलेत। या देशामध्ये जात पात धर्म न बघता विद्वत्ते आणि योग्यतेनुसार व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचत असतो, पण अशा घटनांनी देशात सामाजिक अराजकता निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानं या वकिलाला कठोर शासन करून अशा घटनांना प्रतिबंध करणे कामी पाऊल उचलावे व जस्टिस BR गवई यांच्या सुरक्षिततेत अतिरिक्त वाढ करण्यात यावी। या वकिलाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं दिलेल्या निवेदनात म्हटलंय। या आंदोलनात आकाश भालेराव, माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, महेंद्र साळवे, बाळासाहेब भालेराव, नैना वाघ, रवी गांगुर्डे, रवी जाधव, प्रवीण पगारे, संजय ढांगळे, संतोष पाटील, किशोर खडताळे, अतुल चंद्र मोरे, अशोक जाधव, अजय जाधव, किरण हिरे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येत उपस्थित होते। संविधान न्यूज, नाशिक। विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उनके संविधान के ऊपर चल रहा है 75 साल से ये भारत देश, और ये देश के बौद्ध अम्बेडकरवादी सर न्यायाधीश भूषण जी गवई साहब, उनके ऊपर जो हमला हुआ है वो हमला बहुत ही हमारी तरफ से अभी उसका शोक मना सकते हैं हम लोग, क्योंकि जो गवई साहब है वो खाली दलित या अम्बेडकरवादी है उसकी वजह से वो ये नहीं बने सर न्यायाधीश, वो उनकी टैलेंट की वजह से वहाँ पे सर न्यायाधीश के कुर्सी पे विराजमान हो गए। तो वो जो हमला हुआ उसका सर्वप्रथम हम नासिक रोड अम्बेडकरवादी समाज की तरफ से, अम्बेडकरी समाज की तरफ से उनका निषेध करते हैं, और वो जो भी है वो नालायक या गुन्हेगार जो उनको कड़क से कड़क शासन होना चाहिए, ये हमारी मांग है। प्रथम आज आपण जे कार्यासाठी इकडे जमलेले आपले मुख्य न्यायाधीश त्यांच्यावर आज जो हल्ला झालाय या गोष्टीचा गंभीरता प्रत्येकाने घेतली पाहिजे। कारण आज जर का आपण विचार केला की आपण बघितलं राष्ट्रपती आपले आदिवासी समाजाचे, तर आपण न्यायाधीश दलित समाजाचे, पण हे न्याय प्रत्येकाला देतात, त्यांच्यासाठी सर्व समाज एक आहे। मग ज्यावेळी आपण हे आंदोलन करतो त्यावेळी दलित समाज का पुढे असतो? प्रत्येक भारतीय व्यक्तीने यांचा विरोध केला पाहिजे, यांचा निषेध केला पाहिजे। प्रत्येक संविधानावर पण हल्ला झाला तरी आपण बघतो का समाज बांधव, आपले दलित बांधव हे विरोध करतात का भारतात प्रत्येक व्यक्ती जर का मतदान करण्याचा हक्क ठेवतो तर त्यावेळी अशा घटना घडतात, तर त्यावेळी प्रत्येक भारतीय व्यक्ती नागरिक म्हणून आपण जर का संविधानची सर्व योग्य ते आपण पालन करतो, आपण म्हणतो संविधानच्या हक्काने आपण सर्व करतो, तर मतदान करताना सर्व एक असतात, मतदान सर्व करतात, पण मग अशी कोणची घटना घडती त्यावेळी का असं होतं का फक्त दलित समाज समोर येतो, का त्यांना प्रत्येक गोष्टीत त्रास होतो? हे भारताचे आज आपण बघितलं का आपण जरी त्यांना राष्ट्रपती आदिवासी समाजाचे असले, न्यायाधीश दलित समाजाचे असले, पण तरी कुठे हे जाणून देतात की आज पण आम्ही तुम्हाला एक्सेप्ट करू नाही शकत, किंवा आज पण आम्ही तुम्हाला जी त्यांच्या मनात आज पण दलित व्यक्तीला, आदिवासी लोकांना घेऊन जे काही त्रास आहे किंवा काही ती कुठंतरी आपण म्हणतो काही खूप काहीतरी आता तुम्ही शब्द मी तो बोलू नाही शकत ते आहे, पण तुम्ही ते का करता? जर का तुम्ही म्हणता का आम्ही सर्व एक आहे, मग तुम्हाला न्यायाधीश हा दलित समाजाचा असल्यावर का इतक्या वर्षात ही घटना घडली नाही व दलित समाजाचे असतानाच का हा प्रकार घडला? त्याचप्रमाणे आपण बघितलं का FIR काही करण्यात आली नाही व त्यांच्यासोबत असलेले बाकीचेही सर्व समाज तेही या गोष्टीचा विरोध करू शकले असते, पण त्यांनी या गोष्टीचा विरोध नाही केला व त्यांना ज्या समोरच्यांनी जो किशोर राकेश असेल त्यांनी मारलेला जो बूट असेल तो त्यांना परत देण्यात आला नाही, त्याच्यावर FIR करण्यात आली, तर ही कोणची प्रतिक्रिया आहे व कोणचा न्याय आहे हे मला समजायचं आहे। कारण की आम्ही बाबांच्या संविधानावर चालतो म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टी करतो, पण माझ्या मते भारतात शांतता आहे, कारण की प्रत्येक घर हे न्यायाधीशाकडे जातं, आपल्या घरात वाद पण झाले तर आपण कोर्टाचा रस्ता स्वीकारतो। मग ही वैयक्तिक गोष्ट समाजाची, दलित समाजाची नसून आज पुरा भारताचा अपमान आहे, त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे व प्रत्येकाने लढलं पाहिजे, कारण आज त्यांचा अपमान हा आपला अपमान आहे। उद्या जर का त्यांना नाही भेटत नसेल तर आपण न्यायाची अपेक्षा कोणाकडून केली पाहिजे? त्याचप्रमाणे माझी अपेक्षा आहे का भारतीय जे आज सरकार आहे त्यांनी याच्याकडे लक्ष घालावं, का आज जी घटना ही घडली आहे परत न घडता याची काळजी करावं। जय भीम, जय बुद्ध, जय। सुप्रीम कोर्ट के सर न्यायाधीश आदरणीय भूषण जी गवई, इनके ऊपर जो हमला हुआ, जो सरफिरे जो वकील है उन्होंने जो हमला किया उसके लिए हम पूरे अम्बेडकरी समाज के
तरफ से, सब युवा की तरफ से उनका पहले यहाँ निषेध करते हैं, क्योंकि अभी तक इस देश में जो बाबा साहब ने मनुस्मृति का दहन किया वो अभी तक उनके मन में तो है ही, लेकिन कल के जो घटना से वो दिखाई दिया है लोगों को कि सिर्फ दिखावा करते हैं कि हम सब जनजाति को, जाति को साथ में लेके चल रहे हैं, लेकिन अभी तक उनके दिल में जो द्वेष है वो कल की घटना से यहाँ दिखाई दिया है। हम सब अम्बेडकरी समाज के वजह से तरफ से इस बात का हम यहाँ निषेध करते हैं। और भूषण जी गवई उन्होंने कल जो कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में जो सतर्क दिखाया, जो इस संविधान की अपने न्यायाधीश की जो गरिमा रखी, उसके लिए हम उनको बहुत बहुत धन्यवाद देते हैं, क्योंकि उन्होंने थोड़ा भी अपना मन विचलित न करके जो कोर्ट को चलाया और हर आदमी को, हर इंसान को, हर धर्म को, हर समाज को न्याय देने का वो जो काम कर रहे हैं वो बहुत ही बड़ी बात है। इसलिए उन्होंने उस बात से न ढलते हुए बहुत अच्छा निर्णय लिया। उन्होंने कहा है कि जो ठीक है हुआ है, बात छोड़ दो। लेकिन हम तो इस बात का निषेध करते हैं कि आज भी इन लोगों के दिल से, उनके मन से जो छूत अछूत की बात है वो अभी तक गई नहीं। इसका हम यह बात से निषेध करते हैं और माननीय गवई साहब का हम पूरी सम्मान से यहाँ स्वागत करते हैं, सत्कार करते हैं कि उन्होंने जो अच्छा काम किया है उनके लिए इसको धन्यवाद देते हैं। और हर अम्बेडकरी समाज, हर इस देश का, इस महाराष्ट्र का हर जवान उनके पीछे है। ये हम ये सब कार्यकर्ता के तरफ से उनको हम एक साथ देते हैं। और उनका जो काम है, कितने दिन बाकी है वो बात अलग है, लेकिन जितने भी दिन रहे वो बहुत अच्छा काम इस देश के लिए, इस संविधान के लिए और हर भारतीय के लिए करेंगे, ये हमको आशावाद है। धन्यवाद। माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो 7 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जो भ्याड हल्ला झाला, त्या सर्वप्रथम आम्ही सर्व आंबेडकरी समाज जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि या देशामध्ये कुठल्याही मनुवाद्याला या ठिकाणचा बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक हा मोठ्या पदावर गेलेला अजूनपर्यंत सहन होत नाही किंवा त्यांना ते प्रश्नी पडत नाही। त्यामुळे असे हल्लेखोर जे छुपे हल्ले आमच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या गवई साहेबांवर होत आहे, हा गवई साहेबांवर हल्ला नसून हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे, हा संविधानावर हल्ला असं आम्ही समजतो। आणि या घटनेचा आम्ही सर्व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। Today's people gathered to here in front of the statue of Dr. Baba Saheb Ambedkar. As I mentioned last week, both are person in Supreme Court, Honorable Chief Justice in India, Bhushanji Gavaji Saab. Their people, they are thinking very narrow-minded, because India is depend on not any religion, holy books. They depend on the Constitution of India. This incident, it is not insert in the Honorable Supreme Court judge, it is the insert of Constitution of India. You are the people, each and every people is living because of Dr. Baba Saheb Constitution. We are the people not tolerate any incident. I kindly request, we hope you are media, Honorable Prime Minister, Honorable President, you should take the action against both our person. I kindly request both our person not going to the trial. It should be given the last punishment up to date. It is my request, not only my request, all the people, all the society, and I only request to all the Supreme Court judge, because any incident in future, it should be care, and Honorable Court, you should be against and protect the Chief Justice. It is a request of the Republic Court of India. Thank you so much joining us. Jai Hind, Jai Bhim, Jai Maharashtra.